नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या पिरियडला आपण पॅरालॉक्स मेथडबद्दल माहिती घेतली होती. पॅरालॉक्स मेथडबद्दल आपण परत एक रिव्हिजन घेऊया. पॅरालॉक्स मेथड कशासाठी वापरतात तर लांबचे जे प्लॅनेट आहेत त्यांचा अर्थपासूनचा डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याला पॅरालॉक्स मेथडचा यूज होतो. आणि लक्षात, समजा एखादा प्लॅनेट आहे या ठिकाणी आणि ही अर्थ आहे. अर्थचे काय करायचं असतं, अर्थचे जे एक्स्ट्रीम पोझिशनवाले 2 पॉईंट आहेत त्या पॉईंटवरून ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि लक्षात, या पॉईंटपर्यंतचं म्हणजे या प्लॅनेटपर्यंतचं. आणि लक्षात, आणि हे काय झालं त्याचं, हे अर्थ ॲझ्युम दॅट दीज आर द 2 एक्स्ट्रीम पॉईंट्स ऑफ द ऑन द अर्थ. आणि मग इथून त्या प्लॅनेटपर्यंत आणि इथून पण त्या प्लॅनेटपर्यंतचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर या ठिकाणी जो अँगल बनतो तो अँगल मेजर करायचा. त्याला आपण थीटा ॲझ्युम करूया. तर काय म्हणायचं त्याला, थीटा. बरं, आता हे दोन्ही पॉईंट अर्थवर असल्यामुळे काय होतं की यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती आहे. ते आपण बी ॲझ्युम करू, म्हणजे बी म्हणूया त्याला, त्या डिस्टन्सला. वी कॅन मेजर इट इझिली बिकॉज बोथ आर लाय ऑन द अर्थ. त्याच्यानंतर हा जो प्लॅनेट आहे, प्लॅनेट कोणताही असू शकतो. प्लॅनेटचं या अर्थपासूनचं जे डिस्टन्स आहे कॅपिटल डी ने दाखवलं होतं आपण, बरोबर का. हे सगळी इन्फॉर्मेशन आपण मागच्या पिरियडला बघितलेली होती. नंतर काय केलं होतं की डी एवढी रेडियस घेऊन एक सर्कल असा ड्रॉ केला होता, बरोबर का. डी रेडियस काय आहे, डी आहे, बरोबर. आणि हा पार्ट काय झाला, त्या या सर्कलवरचा आर्क झाला. हा पार्ट काय झाला, ए बी हा जो आहे पार्ट, हा इट इज द आर्क ऑफ दॅट सर्कल. आणि ही त्या सर्कलची काय झाली, रेडियस झाली. मग आपल्याला बेसिक जो फॉर्म्युला मॅथ्समध्ये बघितला होता आपण, एस इक्वल टू काय होता, आर थीटा. त्याच्यावरनं आपल्याला हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येतं. एस म्हणजे काय सांगतो, लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क कशाने दाखवला आपण इथं, बी ने. आर म्हणजे काय, तर सर्कलची रेडियस की कशाने दाखवली आपण, डी ने. आणि थीटा आहेच तो, थीटा रेडियन मध्ये असतो. कशामध्ये असतो, रेडियन मध्ये. मला सांगा, आता हा डी फाइंड आउट करायचा असेल, म्हणजे हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार, थीटा डी मल्टिप्लाय, इकडे काय होणार, डिवाइड. बी अपॉन डी इक्वल टू काय मिळाला तुम्हाला, बी अपॉन थीटा म्हणू आपण, बी अपॉन थीटा इक्वल टू काय मिळाला, डी. पॅरालॉक्स मेथडने आपण कोणत्याही प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो बाय आर्क, लेंथ ऑफ द आर्क अपॉन अँगल मेड विथ दॅट प्लॅनेट. म्हणजेच काय आहे, या आर्कची लेंथ डिवायडेड बाय जो अँगल असेल, त्या प्लॅनेटच्या जवळ जो अँगल बनत असेल त्यांचं डिव्हिजन, ह्या दोघांचं डिव्हिजन केलं की तुम्हाला त्यांचं डिस्टन्स मिळतं. हा बेसिक फंडा किंवा हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही मागच्या पिरियडला बघितलेली होती. लक्षात, सगळ्यात महत्त्वाचा आहे हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता एस इक्वल टू काय आहे, आर थीटा. एस मीन्स व्हॉट इज एस, एस इज द लेंथ ऑफ आर्क. आर काय सांगतो, डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट असो का स्टार असो फ्रॉम द अर्थ. आणि थीटा काय आहे, त्या प्लॅनेट किंवा स्टार जवळ जो अँगल बनतो तो अँगल. लक्षात, तर अशा प्रकारे आपण हे मागच्या पिरियडला बघितलेलं होतं. मग आता हे पॅरालॉक्स मेथड तुम्हाला आपल्या जनरल लाईफमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा दिसते. जवळची वस्तू, आपण एखाद्या गाडीमध्ये बसलेलो आहोत, बसच्या खिडकीमध्ये बसलेलो आहोत, जवळच्या वस्तू पटपट मागे जाताना दिसतात. पण लांबचा एखादा डोंगर असेल, एखादी बिल्डिंग लांब असेल तर ते बिल्डिंग लगेच पटकन जाताना दिसत नाही आहे. याचा अर्थ काय आहे, त्या बिल्डिंगने आपल्या डोळ्यासोबत जो अँगल बनवलेला असतो तो खूप छोटासा असतो. त्यामुळे त्याचा पॅरालॉक्स इफेक्ट पण खूप स्लो होतो. पण या जवळच्या जे ऑब्जेक्ट आहेत, जवळची जी घरं आहे, झाडं आहे, ती पटपट बसच्या मागे जाताना दिसतात. याचा अर्थ काय होतो, त्या झाडाने किंवा त्या बिल्डिंगने आपल्या डोळ्यासोबत जो अँगल बनवलेला असतो तो काय असतो, लार्ज असतो. म्हणजे पॅरालॉक्स इफेक्ट जास्त होतो. हे आपल्या जनरल लाईफमधलं, जनरल याच्यामधलं एक्झाम्पल दिलं. तर त्याचाच वापर करून जरी आपण आता इथून ऑब्झर्व केलं तरी या प्लॅनेटचं पोझिशन आपल्याला वेगळी दिसते. इकडनं ऑब्झर्व केलं तर प्लॅनेटचे पोझिशन इकडे जाताना दिसते. मग काय करतात, दोन्ही ठिकाणचे फोटोग्राफ काढून ते एकमेकांना मर्ज करतात. आणि मग जी पोझिशन इथे मिळत असेल त्या प्लॅनेटची तर एक लाईन अशी ड्रॉ करतात, दुसरी पोझिशन इथे मिळत असेल तर दुसरी लाईन अशी जॉईन करतात. समजा इकडनं जर मी ऑब्झर्व केलं प्लॅनेटला, तो प्लॅनेट जर मला इथे दिसत असेल तर मी काय करणार, ही लाईन जॉईन करणार ऑन बोर्ड, लक्षात, कागदावर. आणि मला परत तो जर लाईन इथे दिसत असेल, तो प्लॅनेट या ठिकाणी इथून ऑब्झर्व केल्यानंतर प्लॅनेट इथे दिसत असेल तर मी काय करणार, ही लाईन जॉईन करणार तो फोटोग्राफ काढल्यानंतर. मग हे दोघं ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात, लक्षात, त्या ठिकाणचा हा आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट, म्हणजे दे आर इक्वल. देअरफॉर दिस अँगल इज अ पॅरालॉक्स अँगल, आपण असं म्हणू शकतो. हा अँगल काय झाला, पॅरालॉक्स अँगल झाला, या दोघांचा इफेक्ट. लक्षात, असं मेजरमेंट केलं जातं.
तेवढं तुम्हाला डीप या 11th स्टँडर्डमध्ये नाही आहे, पण एवढंच लक्षात ठेवा की त्या प्लॅनेटजवळ जो अँगल बनलेला असतो तो थीटा ॲझ्युम करायचा असतो आणि आपल्याला त्याचं डिस्टन्स अशा प्रकारे फाइंड आउट करता येतं. परंतु हे झालं मागची रिव्हिजन. बट ही जी मेथड आहे पॅरालॉक्स मेथड, डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ठीक आहे, पण डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ती सुद्धा काही वेळेस आपल्याला युजफुल होत नाही जेव्हा आपण अर्थवरचे 2 पॉईंट घेतो तेव्हा. समजा ही अर्थ आहे, या ठिकाणी अर्थ आहे, ॲझ्युम दॅट ही अर्थ आहे. या अर्थपासून आता जवळचा स्टार आपला सन आहे, जो जास्तीत जास्त किती आहे 14.96 करोडच्या आसपास किलोमीटर पर्यंत आहे. त्याचं डिस्टन्स आपण अर्थवरनं या मेथडने आपण मेजर करू शकतो दिस डिस्टन्स बाय युजिंग द पॅरालॉक्स मेथड बाय टेकिंग 2 पॉइंट्स ऑन द अर्थ. परंतु त्याच्यानंतरचे जे स्टार आहे त्यातला जवळचा स्टार आहे तो आपल्यापासून जवळजवळ 4.5 लाईट इयर्स एवढ्या डिस्टन्सवर आहे. आता सांगा इतक्या डिस्टन्सवरचा स्टार किती दिसेल? छोटासा दिसेल. आलं लक्षात? तो छोटा दिसणारा स्टार. आता अर्थ त्याच्या मानाने अर्थ एकदमच त्याची छोटीशी पॉइंट आहे. मग मला सांगा या पॉइंटवरचे जे 2, आता हे छोटासा पॉइंट आहे म्हणजे दॅट इज अर्थ, हा स्टार आहे. या स्टार अर्थच्या या टोकावरनं आणि या टोकावरनं मी जर 2 लाईन ओढल्या किंवा ऑब्झर्व केलं तर या स्टार जवळ जो अँगल बनतो तो इतका कमी असेल की तो निग्लिजिबल असेल किंवा ही एक स्ट्रेट लाईनच दिसेल, तुम्हाला अँगल दिसणार नाही. तुम्ही अर्थच्या या म्हणजे नॉर्थ पोल म्हणूया, एक साऊथ पोल म्हणूया, इथून जरी ऑब्झर्व केलं तरी इथून जो बनणारा अँगल आहे तो अतिशय 0 टाईप असेल, म्हणजेच काय निग्लिजिबल असेल, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल इथला अँगल मोजता येणार नाही. मग म्हणजे याचा अर्थ काय, हे जे डिस्टन्स आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचं हे खूप कमी झालंय याच्या मानाने. म्हणजेच काय, समजा हा एक पॉइंट आहे, हे डिस्टन्स आहे, असं गृहीत धरून हे डिस्टन्स आहे काहीतरी. हाच पॉइंट जर मी लांब घेतला तर हे डिस्टन्स काय होणार, त्याच्या मानाने छोटंसं होणार. लक्षात? हा अजून इन्फायनाईट नंबरवर गेल्यावर त्याच्या मानाने हे डिस्टन्स कसं होणार आहे, हे दोन्ही पॉईंट जवळजवळ आल्यासारखे वाटतात. म्हणजे या इथून जर बघितलं तर इथून जरी या स्टार पासून 2 लाईन निघाल्या अर्थ पर्यंत पोहोचतेपर्यंत त्या 2 लाईनी काय होते, एकच झालेल्या दिसतील. म्हणजे याचा अर्थ काय, अर्थ एवढा पॉईंट दिसेल या ठिकाणून. अर्थ म्हणजे काय, ॲज अ पॉईंट, म्हणजे अर्थचं हे टोक आणि हे टोक, इथून त्या 2 लाईनी आपण जे ऑब्झर्वेशन करणार आहोत ते ऑब्झर्वेशन या स्टार पर्यंत पोहोचेपर्यंत ते मला नाही वाटत किंवा त्यांच्यातला जो अँगल आहे तो इतका निग्लिजिबल असेल की ही अर्थचं डायमीटर आहे, इट इज नॉट सफिशियंट डिस्टन्स टू मेजर द डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ. याचा अर्थ काय आहे की आपल्याला याच्यापेक्षा मोठं डिस्टन्स घ्यावं लागणार आहे. मोठं डिस्टन्स कोणतं घ्यायचं की जेणेकरून आपल्याला त्याचं डिस्टन्स पण माहिती असेल. मग त्यासाठी सायंटिस्ट लोकांनी काय केलं, अशा लांबचे जे डिस्टिंक्ट जे स्टार आहेत खूप लांबचे आहेत ते मेजर करण्यासाठी त्यांना माहिती असलेलं एक डिस्टन्स आहे, फिक्स आहे. म्हणजेच काय आहे तर आपल्याला माहिती आहे की सन आहे, सनच्या भोवती अर्थ रोटेट होते ना. म्हणजे अर्थ 6 महिने एका बाजूला 6 महिने एका बाजूला अशी असते. म्हणजेच काय आहे, समजा या ठिकाणी अर्थ असेल तर त्याच्या बरोबर एक्झॅक्ट 6 महिन्यानंतर या ठिकाणी येते, बरोबर का. मग हे डिस्टन्स आता सायंटिस्ट लोकांना आपण मेजर केलेलं आहे. हे डिस्टन्स आहे 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे याचा अर्थ सन पासून तर अर्थ पर्यंतच्या डिस्टन्सला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतात. सन पासून तर हा सन आहे, ही अर्थ आहे, इथून इथपर्यंतच्या डिस्टन्सला किती म्हणतात, काय किती आहे तो 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. म्हणजे टोटली इथून तर इथपर्यंत हे ऑर्बिट आहे अर्थचं. अर्थ या ऑर्बिटमधनं फिरत असते सर्क्युलरली अराउंड द सन. मग इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स आपल्याला फिक्स माहिती आहे. जसं आपण पॅरालॉक्स मेथडमध्ये काय केलं होतं, अर्थचे अपोजिट 2 पॉईंट घेतले होते. हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे ॲज अ डायमीटर म्हणून. लक्षात? हे डिस्टन्स आपण ऍक्च्युअल मेजर केलेलं आहे कारण ती अर्थ आहे. लक्षात? तर हे डिस्टन्स माहिती असल्यामुळे तिथला अँगल किंवा हे डिस्टन्स आपल्याला सहज फाइंड आउट करता येत होतं. तो फॉर्म्युला आपण आता मगाशी वापरला, S = R थीटाच्या फॉर्म्युल्याने. पण इथे थोडीच आहे, आता अर्थ या ठिकाणी आहे, सन या ठिकाणी आहे, परंतु गंमत अशी आहे की या ऑर्बिट मधलं हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. या 2 पॉईंट सारखं हे डिस्टन्स माहिती आहे. आता याची रेडियस किंवा याचं डिस्टन्स खूप मोठं झालंय. किती झालंय ते 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं झालं. मग आता काय करायचं, इथून
6 महिन्यात, समजा एका तारखेला यांनी काय केलेलं आहे, बरोबर इथून त्या स्टारचं ऑब्झर्वेशन केलंय. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तीच अर्थ या ठिकाणी येणार, या ठिकाणून परत ऑब्झर्वेशन केलं त्याच स्टारचं, बरोबर. आता ऑब्झर्वेशन केल्यानंतर मी आता खाली हे थोडीशी डायग्राम खाली ड्रॉ करतो थोडीशी. बघा, हा सन आहे, ही त्याची ऑर्बिट आहे, हे त्या अर्थचं रोटेशन आहे, हा स्टार आहे, बरोबर का, हा स्टार आहे. मग इथून ते इथपर्यंतचं ऑब्झर्वेशन केलंय. बरं, आता तुम्हाला हे डिस्टन्स माहिती आहे, ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, अपोजिट ही ऑर्बिट आहे, या ऑर्बिटवरनं अर्थ रोटेट होत असते या सन भोवती. आणि हे काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू अपोजिट पॉईंट ऑफ द ऑर्बिट. लक्षात, सन पासून अर्थचं डिस्टन्स 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. म्हणजे हे किती असणार आहे, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे याचा अर्थ या ए आणि बी मधलं या ऑर्बिटचे अपोजिट पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. इथे कोण आहे, स्टार आहे, बरोबर का. आता आपल्याला कोणती कोणती गोष्ट माहिती आहे ते सांगा. या 2 पॉईंट मधला डिस्टन्स माहिती आहे, हा अँगल आपण मेजर केला, इथून ऑब्झर्व केल्यानंतर हा अँगल आपण मेजर केला, तो थीटा म्हटला. त्या स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, त्या स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट. सेम फॉर्म्युला मागचा होता तसा. काय केलं, याला सेंटर ॲझ्युम करून एक सर्कल ड्रॉ केला, आणि तो सर्कल एवढा मोठा असेल की त्याच्या मानाने हे जे डिस्टन्स आहे हे इट इज अ पार्ट ऑफ सर्कल. म्हणजे ए बी काय झाला, त्याचा आर्क झाला. एका सर्कलचा छोटासा पार्ट काय असतो, इट इज लुक लाईक अ स्ट्रेट लाईन. एका सर्कलचा, मोठ्या सर्कलचा छोटासा स्मॉल पार्ट काय दिसतो, स्ट्रेट लाईन दिसतो, पण तो काय, त्या सर्कलचा एक प्रकारचा आर्कच आहे. मग या मोठ्या सर्कलचा, ज्याचं रेडियस किती आहे, डी आहे, या सर्कलचा सेंटर कोणाला मानला आपण, या स्टारला. हे जे सर्कल ॲझ्युम केलं तर त्याचा रेडियस किती आहे, तिथं डी आहे. एवढ्या मोठ्या सर्कलचा हा छोटासा पार्ट काय झाला, त्याचा आर्क झाला. म्हणजे आर्क पण तुम्हाला माहिती झाला. आता आर्कला आपण काय नाव दिलेलं होतं मगाशी, यस इक्वल टू काय म्हणलं आपण, सर्कलच्या आर्कला नाव काय दिलेलं होतं, यस. रेडियसला नाव काय दिलेलं होतं आपण, आर. म्हणजे आर इज इक्वल टू काय, रेडियस ऑफ द सर्कल. आणि थीटा आहे, थीटा ॲट द सेंटर है ना, हा अँगल इन रेडियन. बर, आता फक्त हे नावं चेंज करूया. यस म्हणजे आर्क, आर्कचं नाव काय इथं ए बी म्हणूया. ए बी इक्वल टू यस इक्वल टू आर थिटा, असा फॉर्म्युला, यस इक्वल टू आर थिटा. आर किती आहे इथं, डी. थिटा तर थिटाच आहे. मला सांगा, आता मला डी फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार मी, ए बी अपॉन हा थिटा घेणार, इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, डी. म्हणजे डी म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट स्टार फ्रॉम द अर्थचं या स्टार पासूनचं डिस्टन्स आपल्याला असं मिळालं. कसं मिळालं, तर ए बी म्हणजे या ऑर्बिट, हे जे दिसतं ना ऑर्बिटची एक्स्ट्रीम लेंथ, म्हणजे किती असते ते, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि 1 आहे की नाही, असं म्हणू शकतो. थिटा हा जो अँगल बनलेला असेल तो. तर ही पण पॅरालॉक्स मेथड आहे, फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, हे डिस्टन्स मोठं घ्यावं लागलं. आणि त्यासाठी आपल्याला माहिती असलेलं कोणतं डिस्टन्स आहे, हे ऑर्बिटचं डिस्टन्स आपल्याला माहिती होतं. लक्षात. मग याच्यापेक्षा लांबचे जे स्टार आहे त्यांचा डिस्टन्स मोजण्यासाठी मात्र आपल्याला सॅटेलाइटचा वापर करावा लागतो. लक्षात. पण तूर्त तरी आपल्याला जवळचे जे स्टार आहे, हा सगळ्यात जवळचा स्टार आहे, 4.5 लाईट इयर, हा सगळ्यात जवळचा स्टार आहे. त्याचा लेंथ जे डिस्टन्स आहे ते आपण या मेथडने आपण मेजर करू शकतो. लक्षात. तर आता लाईट इयरचा अर्थ काय होतो, लाईट एका इयर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, 1 इयर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, त्या डिस्टन्सला 1 लाईट इयर असे म्हणतात. 1 लाईट इयर इक्वल टू किती, मग लाईट ट्रॅव्हल इन 1 इयर. अरे आता लक्षात घ्या, लाईटचा स्पीड किती आहे, लाईट एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर ट्रॅव्हल करताय. म्हणजे 1 सेकंद इथे जरी स्विच ऑन केला तरी अमेरिकेचा लाईट त्याच वेळेस लागेल, ट्रॅव्हल करायला वेळ लागणार नाही. कारण अमेरिकेचं डिस्टन्स इंडियापासून काही 3 लाख किलोमीटर नाही, लेस दॅन 3 लाख आहे. म्हणजे याचा अर्थ काय, लाईट एवढा स्पीड आहे की तो विदिन अ सेकंद 3 लाख किलोमीटर जातो. मग एका सेकंदात जर एवढा जात असेल तर 2 सेकंद, 3 सेकंद, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट झालं. असं 1 आवर नंतर 12 आवर्स, 24 आवर्स म्हणजे 1 डे झाला.
असं करता करता 12 मंथ्स म्हणजे 1 इयरमध्ये तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आपण लिहूया. मग 1 लाईट इयर इक्वल टू 9.46 इंटू 10⁻15 मीटर एवढं डिस्टन्स तो लाईट ट्रॅव्हल करतो इन 1 इयर. एका वर्षामध्ये लाईटचा प्रवास इतके तुम्ही बघा ना 9.46 वर 15 झिरो लिहून पहा किती येतात. खूप सारा नंबर की जो आपल्याला रीड करता येणार नाही सहज. लक्षात तर एवढं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतो. त्यातही हा स्टार जो आहे तो स्टार काही 1 लाईट इयर नाही आहे. दॅट स्टार इज अवे फ्रॉम अर्थ इज 4.5 लाईट इयर. हा तर खूप जवळचा आहे. त्याच्यापेक्षा लांबचे स्टार पण आहे की तिथे लाईट पोहोचायला म्हणजे आपल्याला लांबच्या स्टार पासून एखादा जर लाईट मिळत असेल खूप आता जर दिसत असेल एखादा स्टार तर आपल्याला त्याचा अर्थ तिथून निघालेला लाईट काही आजच निघालेला नाही. तो हजारो वर्षापूर्वी निघालेला लाईट आत्ता आपल्यापर्यंत पोहोचतो आहोत. कारण बरेच स्टार हे लॅक्स ऑफ करोड्स ऑफ लाईट इयर्स अवे फ्रॉम अर्थ आहेत. लक्षात म्हणजे त्या लाईटला ट्रॅव्हल करायलाच लाखो करोडो वर्ष लागतात. तेव्हा कुठे म्हणजे याचा अर्थ आज जो आपल्याला स्टार दिसतो आहे तो स्टार कदाचित आत्ताच्या क्षणाला तिथे असेल किंवा नाही किंवा डिस्ट्रॉय झालेला असेल आपल्याला कल्पना नाही आहे. 1 लाईट इयरचं समजलंय. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पण आपल्याला बघितलेला आहे. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय सनचा सेंटर आणि अर्थचा सेंटर. इथे सन आहे ना इथे अर्थ आहे ऑर्बिट मधून. याच्या डिस्टन्स यांच्यामधल्या डिस्टन्सला आपण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतो. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग ते किती असणार आहे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इक्वल टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर. लक्ष द्या याचा अर्थ सनचं सेंटर आणि अर्थचं सेंटर यांच्यामधला डिस्टन्स किती आहे 1.496 इंटू 10⁻11 मीटर एवढा आहे. मीटर म्हणजे काय याला जर नुसते 3 झिरो जरी कट केले तरी किलोमीटर तयार होणार. आणि इतके मोठे किलोमीटर ह्या दोघांमधलं डिस्टन्स आहे. अर्थ अशा प्रकारे एवढ्या मोठ्या ऑर्बिटमधून अराउंड द सन रोटेट होत असते. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण पॅरालॉक्स मेथडच अप्लाय केली पण त्यासाठी जे पॉईंट घेतले ते पॉईंट अर्थवरचे घेतलेले नाही तर ते पॉईंट आपण कुठे घेतले ते ऑर्बिट मधले घेतले. ते ऑर्बिट मधलं डिस्टन्स 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. म्हणजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जर एवढा असेल तर 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय अर्थ इथे आली आत्ताच्या कंडिशनला 6 मंथ नंतर तो इथे जाणार आणि हे डिस्टन्स झालं 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढा. लक्षात. तर अशा प्रकारे आपण हे 1 लाईट इयर आणि 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट बद्दल बघितलंय. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण डिस्टन्स याच मेथडने फाइंड आउट करायचं असतं. कोणत्याही स्टारचं याच मेथडने डिस्टन्स फाइंड आउट करायचं असतं. पुढे असं आहे की डिस्टन्सचं फाइंड आउट केलं आपण ऑलरेडी फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स इज टू बी ऑलरेडी मेजर. डिस्टन्स ऑलरेडी मेजर. आता प्रश्न असा आहे की डिस्टन्स तर मेजर झालेले आहेत. आपल्याला जो स्टार दिसतो त्याचं डायमीटर शोधायचं काम करायचं आहे. म्हणजे जो स्टार आहे ना लांबचा तो त्याचा डायमीटर किती. एकदा डायमीटर मिळालं की बाकीचं आपल्याला बऱ्यापैकी समजतं. मग आता काय करायचं अशा वेळेस तर तो स्टार जो आहे तो स्टार आहे समजा सपोज दिस इज अ स्टार म्हणूया. म्हणजे स्टारचं डायमीटर आपल्याला शोधायचं आहे. त्या डायमीटरला आपण बी ॲझ्युम करूया. ही अर्थ आहे. अर्थ लक्षात घ्या. अर्थ या थोडीशी जवळ काढतो मी. सपोज दिस इज अर्थ. मग अशा वेळेस काय करायचं या स्टारच्या डायमीटरच्या एका टोकापासून आणि दुसऱ्या टोकापासून ऑब्झर्वेशन म्हणजेच काय आहे अर्थ वरून इथे उभं राहायचं एकाच ठिकाणी. इथून या डायमीटरला आणि या पॉइंटला आणि या पॉइंटला आपण ऑब्झर्वेशन करायचं. आणि एकदा का ऑब्झर्व केलं की त्यांनी या पॉइंट जवळ किती अँगल बनवला तो शोधायचा. तो मात्र आपल्याला मेजर करता येतो. त्याला नाव दिलं अल्फा. प्रश्न असा आहे की हे डिस्टन्स जे आहे त्याला आपण ऑलरेडी मेजर केलेलं आहे. ते डिस्टन्स कसं मेजर केलं ते पॅरालॉक्स मेथडने. मग ते डिस्टन्स कशाने दाखवलं आपण डी ने. प्रश्न आहे आपल्याला ते आता काय विचारलेलं आहे की या स्टारचं डायमीटर किती. सेम फॉर्म्युला कोणता आहे एस इक्वल टू आर थिटा. मग काय करायचं अशा वेळेस मग या पॉइंटला आपण सेंटर ॲझ्युम करायचा. म्हणजे अर्थचा जो पॉइंट आहे त्याला सेंटर ॲझ्युम करायचा आणि डी एवढी रेडियस घेऊन मग काय करायचं असा मोठा सर्कल ड्रॉ करायचा. सपोज दिस इज अ सर्कल. ऍक्च्युअल सर्कल ड्रॉ करत नाही पण ॲझ्युम करतात की सपोज दिस इज अ सेंटर अँड दिस इज रेडियस असं ॲझ्युम केलेलं असतं. बरं आता हे जर सर्कल झालं तर बिग सर्कलचा हा छोटासा पार्ट जो आहे तो ए बी म्हणू आपण. हा स्मॉल पार्ट आहे. या डिस्टन्सच्या मानाने हा खूपच छोटासा पार्ट आहे. याचा अर्थ
इट इज द आर्क ऑफ दॅट सर्कल. मी सांगितलं होतं सर्कलचा छोटासा पार्ट जो असेल, सर्कलचा स्मॉल पार्ट इज लुक लाईक अ स्ट्रेट लाईन. तो स्ट्रेट लाईन दिसते पण तो ऍक्च्युअली तो सर्क्युलरच असतो. म्हणजे जरी स्ट्रेट लाईन दिसले तरी ते काय आर्क ऑफ दॅट सर्कल आहे. बर आणि ते डिस्टन्स किती आहे बी आहे, म्हणजे आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. हे डिस्टन्स माहिती आहे, हा अल्फा माहिती आहे. आता फॉर्म्युला काय आपल्याकडे यस इक्वल टू आर थिटा. यस म्हणजे काय आर्कची लेंथ. आर्कची लेंथ कशाने दाखवली तुम्हाला बी ने. आर म्हणजे कशाला म्हटलं आपण दिस इज सर्कल देअरफॉर दिस डिस्टन्स इज अ रेडियस ऑफ दॅट सर्कल. मग रेडियस किती आहे इथं डी आणि थिटाच्या जागेवर कोणाला लिहिलं आपण अल्फाला. बरोबर का. मग आता मला सांगा याच्यावरनं आपल्याला जो बी शोधायचा आहे तो मिळाला की नाही. मिळाला. बी म्हणजेच काय डायमीटर ऑफ दॅट स्टार. त्या स्टारचं डायमीटर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरला. डायमीटर मिळाला. डायमीटर मिळाला की त्या स्टारचे रेडियस वगैरे आणि स्टार जनरली सर्क्युलर असतात त्यामुळे तुम्हाला त्या एक स्पियर त्याचं तुम्हाला पूर्ण व्हॉल्यूम पण मिळू शकतं. लक्षात. तर अशा प्रकारे आपण काय काय बघितलं. स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स मेजर केलं. ते डिस्टन्स मेजर केल्यानंतर त्या स्टारचं डायमीटर किती आहे हे पण आपण मेजर केलेलं आहे. आता काही गोष्टी आहे ते आपण बघूया याच्यात मॅथमॅटिकलसाठी कामात आहे. बर हे झालं बिग डिस्टन्स. स्टार खूप बिग आहे पण काही स्मॉल डिस्टन्स मेजर करण्यासाठी कशाचा वापर करणार आहोत. स्मॉल डिस्टन्स म्हणजे काय आपण जास्त बघा हे 1 मीटर आहे. 1 मीटर म्हणजे बिग डिस्टन्स झालं ते आपण सहज मोजू करू शकतो. 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स पण आपण इझिली मेजर करू शकतो. वी कॅन इझिली मेजर 1 सेंटीमीटर. 1 मिलीमीटर ऑल्सो आपण वी कॅन मेजर इट. पण समजा मला रेडियस ऑफ प्रोटॉन मोजायचं आहे. रेडियस ऑफ प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन किंवा व्हायरसेस ते बघण्यासाठी तर ह्यांचे डायमीटर यांचं जे मेजरमेंट आहे ते मोजण्यासाठी आपले जे आता जे कन्व्हेन्शन आहे जे आपण यूज करतोय जसं वर्नियर कॅलिपर आहे स्क्रू गेज आहे हे युजफुल नाही आहे. मग यांचं मेजरमेंट करण्यासाठी कशाची गरज कोणतं ॲपरेटस किंवा कोणतं हे वापरतो आपण युनिट किंवा कोणतं साधन वापरतो आपण. तर वी यूज हिअर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कोणती हे वापरतो आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. अजून दुसरं आहे टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. हे 2 मायक्रोस्कोप आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये जवळजवळ 10⁻15 मीटर एवढं डिस्टन्स तुम्ही मेजर करू शकता. लक्षात. म्हणजेच काय अतिशय निग्लिजिबल डिस्टन्स सुद्धा तुम्ही म्हणजेच काय तुम्ही एखाद्या एलिमेंटचे ॲटम सुद्धा इलेक्ट्रॉन सुद्धा त्याच्यातून बघू शकतात. त्यांचं डायमीटर मेजर करू शकतात. लक्षात. प्रोटॉन सुद्धा तुम्ही त्याचं प्रोटॉनचं रेडियस सुद्धा मोजू शकता. प्रोटॉनचं रेडियस म्हणजेच काय 1 × 10⁻15 मीटर एवढंच आहे आणि हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून आपण मेजरमेंट केलेला आहे. याचा अर्थ स्मॉलर जे डिस्टन्सेस आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याला व्हर्नियर कॅलिबर युजफुल नाही आहे. स्क्रू गेज युजफुल नाही आहे. त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्येच काय आहे तर एक लाईट वेव्ह पास करतात. आता लाईट वेव्ह तर तुम्हाला माहिती आहे लाईटच्या ज्या वेव्ह असतात त्यांना सुद्धा वेव्हलेंथ असते. ती वेव्हलेंथ अशा लाईटची वेव्हलेंथ पाठवतात की त्याची वेव्हलेंथ या जे काही ऑब्जेक्ट आहे ज्याचं मेजरमेंट करायचं त्या ऑब्जेक्टपेक्षा ती वेव्हलेंथ लहान असेल. लक्षात मोठी नसेल. मग असे स्मॉलर वेव्हलेंथ असलेला लाईट त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून पाठवतात आणि त्याच्यानंतर त्या ऑब्जेक्टचं तुम्हाला मेजरमेंट करता येतं त्या वेव्हलेंथच्या सहाय्याने. लक्षात. मग तुम्ही लाईट वेव्हचं तुम्हाला माहिती आहे 4000 to 7000 एमस्ट्रॉंग युनिट वगैरे किंवा 1 एमस्ट्रॉंग युनिट पर्यंतचं किंवा 0.6 एमस्ट्रॉंग युनिट पर्यंतचं डिस्टन्स मेजर करता येतं. आता प्रश्न असा आहे की एमस्ट्रॉंग युनिट म्हणजे काय. एमस्ट्रॉंग युनिट मी सांगतो आधी. जे स्मॉलेस्ट डिस्टन्स आहे ते मेजर करण्यासाठी ज्या युनिटचा वापर करतात त्या युनिटला म्हणतात एमस्ट्रॉंग युनिट. जसं थोडं एवढं डिस्टन्स असेल किंवा थोडं 1 किलोमीटरचं डिस्टन्स असेल तर आपण मीटर स्केलचा यूज करतो. तसं ॲटमच्या लेवलवर इलेक्ट्रॉन प्रोटॉन किंवा व्हायरसेसच्या लेवलवर जे काय ज्याचं मेजरमेंट करायचं आहे डिस्टन्स त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स किंवा त्या ऑब्जेक्टची लेंथ मेजर करण्यासाठी जे युनिट अप्लाय करतात वापरतात त्याला म्हणतात एमस्ट्रॉंग युनिट. मग 1 एमस्ट्रॉंग युनिटचं डिस्टन्स किती असतं. 1 एमस्ट्रॉंग युनिट इक्वल टू 10⁻10 मीटर एवढं असतं. एका मीटरचे किती पार्ट करणार खूप सारे म्हणजे 1 मीटरचे मी
एक किती हे असे 10 झिरो लिहिल्यानंतर जो पार्ट येईल तो आपल्याला डोळ्यांत दिसतच नाही, एवढे पार्ट केल्यानंतर जी काय लेंथ मिळते ती असते 1 एंगस्ट्रॉम युनिट. याच्यापेक्षा पण आता प्रोटॉनची तर रेडियस खूप छोटीशी आहे, याच्यापेक्षा ही एक स्मॉल युनिट आहे. ऍक्च्युअली ते एसआय युनिट मानलं जात नाही, पण ते तेवढा आपण मेजर करू शकतो, त्याला फेम्टोमीटर म्हणतात. मग 1 फेम्टोमीटर FM लिहितात इक्वल टू 10⁻⁻15 मीटर. 10⁻⁻ किती आहे? -15 मीटर. 1 फेम्टोमीटर इक्वल टू काय? 10⁻⁻15 मीटर. एवढं डिस्टन्स आपण मिनिमम मोजू शकतो. याच्यापेक्षाही आता कमी डिस्टन्स आपल्याला मोजता येतात लक्षात. म्हणजे आता वेगवेगळे काही इन्व्हेन्शन झाले, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तर आहेत, त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट झाली आणि आपण अशा प्रकारे त्याचं मेजरमेंट करू शकतो. आता लाईट इयर माहिती तुम्हाला आहे, एंगस्ट्रॉम युनिट माहिती आहे, अजून एक पार्सेक नावाचं एक डिस्टन्स आलंय. पार्सेक सुद्धा डिस्टन्स आहे, ते पण लिहून घ्या आपण तुमच्या बुकमध्ये, त्या बॉक्समध्ये डू यू नो किंवा याच्यामध्ये आहे ना, तुमचं नॉलेज एनरिच करा, त्याच्यामध्ये हे माहिती दिलेली आहे. हे टेबल पण तुम्ही लर्न करून घ्या. मग मी इथे लिहितो 1 पार्सेक डिस्टन्स म्हणूया, म्हणजे 3.08 इंटू 10⁻16 मीटर किंवा 3.26 लाईट इयर असं म्हणू शकतो आपण त्याला. 3.26 लाईट इयर. लक्षात. बाकीचं तुम्हाला माहिती आहे, 1 डिग्री मागच्या पिरियडला शिकवलं होतं. 1 डिग्री इक्वल टू किती आहे? 1.745 इंटू 10⁻² रेडियन. 1 मिनिट इक्वल टू किती आहे सांगा? 2.91 इंटू 10⁻⁻4 रेडियन. RAD रेडियन, बरोबर ना. त्याच्यानंतर 1 सेकंड इक्वल टू किती आहे? 4.84 इंटू 10⁻⁻6 रेडियन. हे काही मेजरमेंट दिलेलं आहे तुम्हाला, हे बुकमध्ये दिलेलं आहे सगळे. तुम्ही नक्कीच ते रीड करा, बघा, कारण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना या मेजरमेंटची, या व्हॅल्यूची आपल्याला गरज पडणार आहे लक्षात. तर अशा प्रकारे तुम्हा लोकांना हे 1 पार्सेक हे नवीन हे आलेलं आहे तुम्हाला कन्सेप्ट. 1 पार्सेक काय असतं तर सेकंदाचा सुद्धा, सेकंद म्हणजे काय? टाइम नाही आहे या ठिकाणी. सेकंद तुम्हाला सांगितलं होतं 1 डिग्री अँगल मेजरमेंट करतो आपण. डिग्री म्हणजे अँगलच ना. 1 डिग्रीचे 60 पार्ट केले. 1 डिग्रीचे किती पार्ट केले? तर 60 डिग्रीमध्येच, म्हणजेच काय अँगल मध्ये मेजरमेंट करतो तर काय मिळतो आपल्याला? 1 मिनिट. आणि 1 मिनिटचे 60 पार्ट केले तर काय मिळतं तुम्हाला? 1 सेकंड. 1 सेकंड लक्षात. मग 1 सेकंड म्हणजे अँगलच आहे. त्या एवढ्या अँगलमध्ये जी रेडियस मिळते ती असते पार्सेक रेडियस, किंवा आपण काय म्हणू शकतो 1 आर्क रेडियस. याचा अर्थ काय बघा, इथे अर्थ आहे, इथे सन आहे, हे डिस्टन्स 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे, बरोबर ना. इथे स्टार आहे, हे 1 PC डिस्टन्स केव्हा होणार? जेव्हा या ठिकाणी अँगल किती बनणार आहे? 1 सेकंड एवढा. हे डिस्टन्स 1 PC. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स नियर अबाउट सेम असतं, कारण काय खूप डिस्टन्स या स्टारच्या डिस्टन्सच्या कम्पॅरिझनने हे डिस्टन्स खूप जवळचं आहे, म्हणजे जवळपास ते निग्लिजिबल आहे, म्हणजे जवळचे डिस्टन्स आहे. म्हणून हे 1 PC आणि रेडियस ऑफ द सर्कल जवळपास सेम असतात. थोडासा फरक असेल त्याचं काही घेणं देणं, जेवढं काही आपल्याला उपयोग होत नाही. याचा अर्थ काय की हा सन आणि म्हणजेच काय हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे, याचे जे 2 एंड पॉईंट आहे या स्टार जवळ जर 1 सेकंदाचा अँगल बनवत असतील तर त्याला म्हणायचं 1 आर्क सेकंड. काय म्हणायचं? 1 आर्क सेकंड. त्यावेळेस या स्टार आणि याच्यामधलं डिस्टन्स काय असतं? 1 पार्सेक असतं. किती असतं? 1 पार्सेक. तर याच्यावर पण डिपेंडेड तुम्हाला काही न्यूमेरिकल येणार आहे, तेही आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे मी जे हे सांगितलं ते लक्षात ठेवा. लाईट इयरचं मेजरमेंट, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचं मेजरमेंट, एंगस्ट्रॉम युनिट आहे, फेम्टोमीटर आहे, PC आहे, पार्सेक आहे, त्याच्यानंतर डिग्रीचं रेडियनमध्ये, मिनिटचं रेडियनमध्ये आणि सेकंदाचं रेडियनमध्ये कन्व्हर्जन आपल्याला केलेलं आहे. हे सगळं बुकमध्ये दिलेलं आहे आणि हे इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात राहील आता. तर अशा प्रकारे आपण हे बघितलंय. आता या बुकमध्ये तुम्हाला 1-2 न्यूमेरिकल दिलेले आहेत, ते न्यूमेरिकल आपण बघणार आहोत. न्यूमेरिकल तुम्ही बघा, मी पण बघतो. आता याच्यामध्ये काही कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, तो कॅल्क्युलेटिव्ह पार्ट मी डायरेक्ट ॲज पर बुक ॲन्सर लिहिणार आहे. ते कसं आन्सर आलं त्यासाठी मी लेसन संपल्यानंतर एक नवीन टॉपिक सुरू करणार आहे. मॅथ्स, फिजिक्स म्हटलं की कॅल्क्युलेशन आलं, आणि कॅल्क्युलेशन हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि ते कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी एक टॉपिक आहे, त्याला नाव आहे लॉगॅरिथम. लॉगॅरिथम मी शिकवणार आहे आपल्या कामापुरतं.
जसजशी आपल्याला गरज पडेल तसं मी त्याच्या पुढे तुम्हाला हे शिकवत राहील. तर लॉगॅरिथमचा वापर करून मोठमोठे कॅल्क्युलेशन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे तुम्हाला आधी लॉगॅरिथमची इन्फॉर्मेशन देणं गरजेची आहे. त्या लॉगॅरिथमचा उपयोग कसा होतो आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना बघूया. प्रत्यक्ष मी पुस्तकातून पाहूनच आन्सर लिहून दाखवणार आहे, पण ते कसं आलं ते लॉगॅरिथम शिकवल्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेप सांगणार आहे. पण आता आपण न्यूमेरिकल बघूया. ओपन युअर बुक. बघा न्यूमेरिकल दिलेला आहे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्येच. पेज नंबर 4 ला. पेज नंबर 4. अ स्टार इज 5.5 लाईट इयर्स अवे फ्रॉम द अर्थ. अर्थ आहे, अर्थ पासून, अर्थ अशीच म्हणतो मी, सपोज दिस इज अर्थ. हा स्टार आहे आणि हा स्टार अर्थ पासून किती अंतरावर आहे? 5.5 लाईट इयर डिस्टन्सवर आहे. बरोबर काय? बरं, असू द्या. आणि हे अर्थ मी डॉटेड लाईन मध्ये दाखवू शकतो असे. आणि हे एंड पॉइंट आहे, म्हणजे इथून आपण ऑब्झर्व करता आहोत एंड पॉइंट वरून. एक्स्ट्रीम पोझिशन घ्यायचे जेणेकरून तुम्हाला हे डिस्टन्स मॅक्सिमम मिळेल. चला आपण हे अर्थ पण दाखवली अशी की रोटेट, तिचे 2 एंड पॉइंट आपण इथून ऑब्झर्वेशन केलं. बर, हा ए आहे, हा बी आहे. दिस इज द डायमीटर ऑफ अर्थ. किंवा हा हे काय झालं, त्या 2 पॉईंट मधला जो ऑब्झर्वेटिव्ह पॉईंट आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स, त्याला आपण कशाने दाखवतो? आपण बी ने. हे डिस्टन्स कशाने डिनोट करतो? आपण डी ने. एवढं तर लक्षात ठेवा. बर, हाऊ मच पॅरालॉक्स इन आरसेक. पॅरालॉक्स इन आरसेक. in arsec will it subtend when viewed from 2 opposite point along orbit of the earth. बर, आता स्टार आहे आणि हे लाईट इयर आहे. याचा अर्थ आपल्याला पूर्ण एक्झाम्पल वाचल्यानंतर लक्षात येतं की स्टारचं अर्थच्या 2 पॉईंटवरून आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करता येत नाही. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ते ऑर्बिटचा विचार करावा लागणार आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपल्याला स्टारचं डिस्टन्स दिलेला आहे, याचा अर्थ हे खूप अंतरावरचं आहे. म्हणजे अर्थची रेडियस, अर्थचं जे डायमीटर आहे ते सफिशियंट नाही आहे. मग मी काय करतो, आधी सन दाखवतो, सन नंतर विचार करू आपण. सपोज दिस इज अ सन. सनच्या भोवती ही अर्थ त्याच्या ऑर्बिटमध्ये रोटेट होते. बरोबर का? रोटेट झाले. लक्षात आलं ना? प्लॅनेट असता तर मी जवळचा डिस्टन्स असतं समथिंग 1000 किलोमीटरचं, तर किंवा काही लॅक्सचं तर चाललं असतं आपल्याला अर्थचं. बरं, अर्थ या ठिकाणी 2 ऑपोजिट पॉईंटला आहे. या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी पण आहे. या ठिकाणी ए म्हणूया, या ठिकाणी बी म्हणूया. यांच्यातलं डिस्टन्स पण तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे? 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. हा सन आहे ना, इकडचं 1 आणि इकडचं 1. हा स्टार आहे या ठिकाणी. या स्टारचं या अर्थ पासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे? तर ते आहे 5.5 लाईट इयर. 5.5 लाईट इयर. आता त्यांनी काय विचारलेलं आहे? अँगल. मी सांगितलं होतं पार्से, आर्क सेक म्हणजे तो अँगल आहे. डिग्रीचं स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे सेकंदामधला अँगल. म्हणजे हा अँगल किती? हा अँगल किती? बर, आता मी या स्टारला ॲज अ सेंटर ॲझ्युम करून जर मी एक सर्कल ड्रॉ केलं असं, तर या बिग सर्कलची ए बी काय झाली रे? आर्क झाला. काय झाला? आर्क. आर्कचं डिस्टन्स किती आहे? मी इथे ए बी इक्वल टू किती आहे? 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. त्याला मी थोड्या वेळासाठी यसच म्हणतो. यस इक्वल टू किती आहे? 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲक्च्युअली ते ए बी आहे. आलं लक्षात? बरं, हा रेडियस आहे या सर्कलचा. रेडियस किती दिले तुम्हाला? 5.5. आर दिलेला आहे. ॲक्च्युअली त्याला आपण डी म्हणतोय. मग आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना त्याला डी म्हणूया. आलं लक्षात? हा स्टारला मी यस म्हणतो. इथं सन, हा स्टार आहे. स्टारला मी काहीतरी इथं डी यम म्हणतो. यम इज द स्टार, यस इज द सन, ए बी आर द पॉइंट ऑन ऑर्बिट. बरं, रेडियस त्या स्टारची या सर्कलची किती आहे? 5.5 लाईट इयर. 5.5 लाईट इयर आहे. आणि हा थिटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. थिटा कशामध्ये आहे? रेडियनमध्ये आहे. कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला? रेडियनमध्ये दिलेला आहे थिटा. बरोबर? बरं, आता बघा, लेट डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम द अर्थ, डी म्हणू आपण. लेट डी काय सांगतो? डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ. अर्थ वरून त्या स्टारचं डिस्टन्स डी ने दाखवलं. डी दिलेलं आहे किती आहे? 5.5 लाईट इयर. 5.5 काय दिलेलं आहे? लाईट इयर. अजून काय दिलेलं आहे? म्हणजेच त्याला रेडियस म्हटलं आहे. यस, यस म्हणजे इथे ए बी म्हणा.
ए बी इक्वल टू ए बी काय सांगितलेलं आहे, ए बी इज द डायमीटर किंवा टू डिस्टिंग पॉईंट ऑब्झर्वेशनचे, बरोबर ना, किंवा त्याला लेंथ ऑफ आर्क म्हणूया. आर्कची लेंथ झाली आता ती लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क. मग ए बी किती दिलेला आहे तुम्हाला, लेंथ ऑफ आर्क किती दिलेली आहे, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, बरोबर का, एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. थिटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता बेसिक फॉर्म्युला काय, एस इक्वल टू आर थिटा, एस इक्वल टू आर थिटा, एस इक्वल टू आर थिटा. म्हणजेच काय येणार, ए बी हा झाला एस, आर किती आहे इथं डी, थिटाला थिटाच म्हणू आपण. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, अँगल, म्हणजे ए बी अपॉन काय आला डी, देअरफॉर ए बी अपॉन डी इक्वल टू काय मिळाला तुम्हाला, थिटा. ए बी अपॉन डी इक्वल टू काय मिळाला तुम्हाला, थिटा. आता ए बी ची व्हॅल्यू पुटअप करा, डी ची व्हॅल्यू पुटअप करा, इक्वल टू थिटा मिळेल. पण कशामध्ये फाइंड आउट करायला सांगितलं थिटा त्यांनी, आर्क सेकंड मध्ये. कशामध्ये फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी, इन आर्क सेकंड. कशामध्ये फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, आर्क सेकंड मध्ये. चला इथपर्यंत तर आपल्याला माहिती झालं व्हॅल्यू आहे. मी हे डायग्राम थोडी रफ करतो, लक्ष द्या. आता ए बी ची व्हॅल्यू किती आहे सांगा, थिटा इक्वल टू ए बी इज इक्वल टू 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अपॉन डी, डी किती आहे 5.5 लाईट इयर, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि 5.5 लाईट इयर. आता मला हा थिटा काढताना सेकंदापर्यंत कन्वर्ट करायचा आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे सुद्धा जे आहे ते मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि हे लाईट इयर आहे हे पण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटरमध्ये. मीटर मीटर कॅन्सल होईल, जे काय राहील ते तुम्हाला थिटा विच इज इन रेडियन म्हणूया. रेडियनचं डिग्रीमध्ये करू आणि डिग्रीचं सेकंदामध्ये करू, लक्षात. बरं, आता 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हा दिसतो का तुम्हाला, 2 इक्वल टू काय ना सांगा, इक्वल टू 2 इंटू ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 2 इंटू 1 ना, 2 इंटू 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती आहे, 1.496 इंटू 10⁻11 मीटर. चला हे तर मिळालं. 5.5 लाईट इयर, 1 लाईट इयर इक्वल टू किती आहे सांगा, 1 लाईट इयर इक्वल टू किती आहे, 9.46 इंटू 10 किती आहे 15 मीटर, 15 मीटर. बर, हे पर्यंत झालं तुमचं थिटाची व्हॅल्यू. आता ज्या काही टर्म कॅन्सल होतील, आता इथे 10⁻11 आणि 10⁻15 कॅन्सल झालं, जे काय राहतं ते मी ॲज पर बुक लिहितो, लक्षात. बुक पुस्तकामध्ये ते सोडवून दिलेलं आहे, पुस्तकामध्ये ते किती दिलेलं आहे बघू, 5.75 इंटू 10⁻6 रेडियन. आता एक गोष्ट तुम्ही म्हणाल सर डायरेक्ट कसं लिहिलं, हो मी त्यासाठीच सांगितलं की हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लगेच येणार नाही. नाहीतर तुम्ही जनरल मेथडने काय करणार, या दोघांचा प्रॉडक्ट करणार, 10⁻11 ने परत मल्टिप्लाय करणार, त्याला डिवायडेड बाय करायला खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहे. हे जर कॅल्क्युलेशन आपण लॉगॅरिथमचा वापर केला तर ते खूप सोपं जाणार. फक्त ते एक क्वेश्चन मार्क करून ठेवा, कारण हे आन्सर कसं आलं मी जेव्हा लॉगॅरिथम शिकवेल तेव्हा हेच सोल्युशन मी त्यामध्ये घेणार की बाबा रे याचा आन्सर हे कसं आला आपण त्यावेळेस बघूया. फक्त आता तुरतं लॉगॅरिथम, अजून मी लॉगॅरिथम एक मोठा टॉपिक आहे त्यामुळे, आणि तुम्हाला तर मॅथ्समध्ये दिलेला नाही की आता फिजिक्समध्ये नाही, लास्ट सिलेबसला होता लॉगॅरिथम, आता तुम्हाला तो स्पेशली शिकवावा लागणार आहे. तर आता जो थिटा आला तो रेडियनमध्ये आहे, रेडियनमध्ये नको आहे, सेकंदामध्ये जायचं असेल तर डिग्री पाहिजे. चला सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आधी रेडियनला डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया. मग 1 डिग्री 1 रेडियन आहे ना, 1 रेडियन इक्वल टू किती दिलेला आहे, 1 रेडियन दिलेलं नाही का तुम्हाला, 1 रेडियन लिहून घ्या इथं. 1 रेडियन मागच्या याला दिलेलं आहे ना, बघा बरं 1 रेडियन इक्वल टू किती आहे, 1 रेडियन इक्वल टू 57.1 रेडियन इक्वल टू 57.297 डिग्री. 1 रेडियन इक्वल टू काय 57.297 डिग्री. मागच्या वेळेस मी सांगितलेलं होतं. मग रेडियनचं कशामध्ये कन्वर्जन करणार, 57 महा रेडियन आहे ना, म्हणजे 5.75 इंटू 10⁻6 इंटू 57.296 डिग्री. पण 1 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा, 1 डिग्री इक्वल टू किती आहे,
5.75 इंटू 10⁻⁶ इंटू 57.296 डिग्री झालं. आता डिग्रीला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? मिनिटमध्ये. मिनिटला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? सेकंदामध्ये. मग काय करणार? लक्ष द्या. मग 5.75 इंटू 10⁻⁶ इंटू 57.296 डिग्रीला जर 60 ने मल्टिप्लाय केलं तर हे जे कशामध्ये मिळणार आहे? हे कॅल्क्युलेशन मिनिटमध्ये मिळणार आहे. कशामध्ये मिळणार आहे? मिनिटमध्ये. बरं, हा जो मिनिट झाला टोटल, या मिनिटाला जर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर परत कितीने मल्टिप्लाय करावं लागणार? 60 ने. मग जे काय कॅल्क्युलेशन 5.75 इंटू 10⁻⁶ इंटू 57.296 इंटू 60 इंटू 60. आता हे जे येईल हे आन्सर टोटल कॅल्क्युलेशन हे कशामध्ये झालं? आता इट इज कन्वर्टेड इंटू सेकंड. बघा, ही व्हॅल्यू होती रेडियन मधली. या रेडियनच्या व्हॅल्यूला मी कशामध्ये कन्वर्ट केलंय? या रेडियनच्या व्हॅल्यूला मी कन्वर्ट केलं डिग्रीमध्ये. दिसतंय ना? डिग्रीमध्ये. या डिग्रीला परत मी आता हे डिग्री झालंय सगळं. बरं, हा प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट मिळून काय झाला? डिग्री. बरं, डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या संपूर्ण डिग्रीला मला डिग्रीला मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागलं? 60 ने. आता संपूर्ण व्हॅल्यू कशाची झाली? मिनिटाची. त्या संपूर्ण व्हॅल्यूला मी परत जर 60 ने मल्टिप्लाय केलं तर सगळी व्हॅल्यू कशामध्ये गेली? सेकंदामध्ये. म्हणजे हा जो थिटा मिळाला तो कशामध्ये मिळाला? आर्क सेकंड. म्हणजेच काय, जो काय अँगल आहे तो कितीमध्ये कशामध्ये मिळाला तुम्हाला? सेकंदामध्ये. डिग्रीचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं आपण? सेकंदामध्ये. डिग्री सेकंद हा आपण इथे असं म्हणू नाही आहे, तो टाइमचा ऍक्च्युअली आपण म्हणतो सेकंड इज अ युनिट ऑफ टाइम. लक्षात, टाइमचा संबंध नाही, इथे अँगलचा संबंध आहे. म्हणजे जो काय अँगल मिळाला तो आता सेकंदामध्ये आला. ऍज पर बुक किती दिलेलं आहे तिथं? 1.186 आर्क सेकंद. आता प्रश्न फक्त इथे एकच उरतो की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन येणं गरजेचं आहे. या दोघांचा प्रॉडक्ट, तिसरा आहे या तिघांचा प्रॉडक्ट, त्यांचं डिव्हिजन. हे कॅल्क्युलेशन सोपं नाही आहे ॲक्च्युअल केलं तर. पण लॉगॅरिथमचा वापर केला. लॉगॅरिथम एक कन्सेप्ट आहे, एक रूल आहे आणि त्यांचा वापर करून तुम्ही सहज हे आन्सर इझिली येऊ शकतं. मी आता या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतोय की लॉग टेबल नावाचं एक बुक मिळतं. लक्षात, ते 10-12 रुपयाला येतं. आमच्या वेळेस तर ते 1 ते 1.5 रुपयालाच होतं, पण आता जरा महाग झालं. तर तुम्ही ते घेऊन या. मग मी जसं सांगेल तसं तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूचं लॉगॅरिथम सहज काढू शकता. मग ते प्रॉडक्टमध्ये असो, डिव्हिजनमध्ये असो, क्यूब रूट असो, स्क्वेअर असो, काही पण असो, सगळे कॉम्प्लिकेटेड जे कॅल्क्युलेशन आहे दे कॅन बी सॉल्व बाय युझिंग द लॉगॅरिथम इझिली. लक्षात. तर अशा प्रकारे हे मॅथमॅटिक्सचं एक सॉल्ड एक्झाम्पल होतं. लक्षात. अजून एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेलं आहे, ते बघा. आपण ते बघूया, रीड करूया काय काय दिलेलं आहे. लक्ष द्या. द मून इज ॲट अ डिस्टन्स ऑफ, मून आहे अर्थ पासूनचा, म्हणजे अर्थ आहे हा मून आहे. समजा इथे मून आहे, बरोबर का? आणि हा मून जरा इथेच काढतो मी. मून हा अर्थ पासून काही डिस्टन्सवर आहे. इथे अर्थ आहे, समजा हे अर्थ आहे ए बी. मूनचं अर्थ पासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? याला डी, कॅपिटल डी म्हणूया. किती दिलेलं आहे? इट इज गिवन 3.84 इंटू 10⁸ मीटर. बघा, लाईट इयर नाही आहे, त्यामुळे हे पॉईंट अर्थवरचे घेऊ शकतो आपण, बरोबर ना? बर, इफ यू कम टू डायमेट्रिकली, म्हणजे याचा अर्थ हे 2 पॉईंट हे डायमेट्रिकली आहे. याचा अर्थ काय? जे अर्थ आहे, हे अर्थ आहे ना, या अर्थचे हे 2 काय झाले? अर्थचे 2 झाले एंड पॉईंट ऑफ द डायमीटर. लक्षात. म्हणजेच काय आहे? हा साऊथ पोल असेल तर एक नॉर्थ पोल आहे, अजून करू. म्हणजे जी अर्थ आहे त्या अर्थचा हा काय झाला? डायमीटर झाला. आणि या डायमीटर तुम्हाला, अर्थचा डायमीटर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे डिस्टन्स तुम्ही ऍक्च्युअल मेजर केलेलं असेल. दिस इज द डायमीटर ऑफ अर्थ. लक्षात. इथून तुम्ही काय केलं? ऑब्झर्व केलं. आणि ऑब्झर्व केल्यानंतर असं दिसून आलं की जो अँगल बनला मूनच्या जवळ, ऑब्झर्व केल्यानंतर जो अँगल बनला मूनच्या जवळ तो बनला 1 डिग्री 54 मिनिट. 1 डिग्री किती मिनिट? 54 मिनिट. व्हॉट इज द डायमीटर ऑफ अर्थ? अर्थचं डायमीटर किती? म्हणजे बी फाइंड आउट करायचा आहे. थिटा दिलेला आहे तुम्हाला 1 डिग्री 54 मिनिट. लक्षात. 1 डिग्री 54 मिनिट थिटा इक्वल टू डिग्रीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, त्याला रेडियनच्या फॉर्ममध्ये करावं लागणार.
आणि हे डिस्टन्स आपल्याला अर्थचं डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. इथे पण जे कॅल्क्युलेशन असेल ते मी डायरेक्ट ॲज पर बुक लिहिणार आहे. ते कॅल्क्युलेशन कसं आलं ते आपण जेव्हा मी लॉगॅरिथम टॉपिक सुरू करेल तेव्हा त्याच्यातच ते कॅल्क्युलेशन मी समजावून देईल. कारण आता डायरेक्ट मी लॉगॅरिथमचा वापर केला तर तुम्हाला त्याचे नियम माहिती नसतील, ते कसे व्हॅल्यू घेतात त्यातल्या त्या माहिती नसतील, मी ते समजून सांगेल. बरं, आता डी किती दिलाय तुम्हाला सांगा. डी म्हणजेच काय आहे, मूनचं अर्थपासूनचं डिस्टन्स 3.84 इंटू 10 किती 8 मीटर. ठीक आहे. बरं, डायमीटर ऑफ द अर्थ बी, डायमीटर ऑफ अर्थ किती आहे, तो बी आहे. थीटा दिलेला आहे, तो डिग्रीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. 1 डिग्री 54 मिनिट. 2 डिग्री पण नाही आहे. अजून 6 मिनिट असते तर 2 डिग्री झाले असते, कारण 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री ना. हा 1 डिग्री आणि 1 डिग्री 2 डिग्री झालं असतं, पण तसं झालं नाही आहे. मग मी काय करतो, याला मिनिटमध्ये कन्वर्ट करतो. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. 60 प्लस 54 किती होतात, 60 प्लस 54 हा 60 मिनिट आहे ना. 60 मिनिट प्लस 54 मिनिट म्हणजेच किती आला, 114 मिनिट. मिनिट झालं. आता मिनिटला मला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिलेलं आहे का बघा. बघा इथे 1 मिनिट इक्वल टू दिस 1 रेडियन. तर इतके मिनिट इक्वल टू किती, तर याला कितीने मल्टिप्लाय करणार, 2.91 वगैरे वगैरे इज इक्वल टू. मग मी काय लिहितो बघा, 114 इंटू 2.91 इंटू 10⁻⁻4 रेडियन. आलं काय रेडियन मध्ये. चला, थिटा पण रेडियन मध्ये मिळाला. थिटा जो डिग्री किंवा मिनिटच्या फॉर्मात, मिनिट म्हणजे सुद्धा डिग्रीचाच पार्ट आहे, फ्रॅक्शनल पार्ट आहे. आलं लक्षात. बरं, आता हे डायग्रामकडे लक्ष द्या. आता हा मून आहे इथे ना. बरं, थिटा मिळाला तुम्हाला, जो डिग्रीचा फॉर्म होता, डिग्री आणि त्याचं फ्रॅक्शनल टोटल आपण रेडियनमध्ये कन्वर्ट केलं. जो काय डिग्री होता, जो काय मिनिट होता, त्या मिनिटाला मला कशामध्ये मल्टिप्लाय करावं लागलं, याने. 1 मिनिट इक्वल टू दिस 1 रेडियन. तर हाऊ दिस 1114 मिनिट इक्वल टू हाऊ मच रेडियन, 1114 इंटू दिस 1. लक्षात, 2.91 इंटू 10⁻⁴ मल्टिप्लाय केलं रेडियनमध्ये मिळालं. आता मला हा बी फाइंड आउट करायचा आहे. मी काय करतो, यमला ॲझ्युमिंग दॅट अ सेंटर, म्हणजे मूनला सेंटर ॲझ्युम करून एक सर्कल ड्रॉ करतो. असं केलं का, असं. मग ए बी काय दिसतो त्याचा, या सर्कलचा एक आर्क दिसतो. आर्क दिसतो ना. लेंथ ऑफ आर्क कशाने दाखवलं आपण, बी ने. मग याचा अर्थ नेहमीचा फॉर्म्युला काय, एस इक्वल टू किती फॉर्म्युला आहे, आर थिटा. लेंथ ऑफ आर्क किती आहे इथं, ए बी किंवा बी. देअरफॉर फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क म्हणजे बी इक्वल टू आर थिटा. आर त्या सर्कलचा आर किती आहे इथं, डी. थिटा किती आहे तुमच्याकडे, थिटा नंतर लिहू आपण थिटा. मला बीच फाइंड आउट करायचा, काही टेन्शन नाही आहे. बरं, आता मला सांगा डी ची व्हॅल्यू किती आहे, 3.84 इंटू 10⁸. आणि थिटा किती आला तुमचा, 114 इंटू 2.91 इंटू 10⁻⁻4 रेडियन. बरं, बी म्हणजे काय, किलोमीटर का मीटरमध्ये कन्वर्ट. जे येणारा आन्सर आहे ते मीटरमध्ये असेल. आता येणारा आन्सर मीटरमध्ये आहे तर किती आहे ते ॲज पर बुक मी लिहून देतो. फक्त आता हे कॅल्क्युलेशन करताना प्रत्यक्ष असं करत बसू नका. 3.84 मग त्याला 114 ने मल्टिप्लाय करायचं, परत त्याला 2.91 ने मल्टिप्लाय करायचं, अर्धा तास त्याच्यातच गेला. परत 10⁸ इंटू 10⁻⁴ म्हणजे 10⁴ वगैरे सगळं ॲडजस्ट केल्यापेक्षा आपण लॉगॅरिथमचा वापर करूया. चला, त्याचा फायनल आन्सर येणार आहे 1.274 इंटू 10⁻⁷ मीटर. हा प्रॉडक्ट केला त्यांनी ॲज बुकमध्ये बघा. थिटाचा प्रॉडक्ट केला त्यांनी 114 इंटू 2.91 म्हणजे हा जो दिसतो ना, या दोघांचा प्रॉडक्ट करून मग त्यांनी हे फायनल. आपण ते प्रॉडक्ट न करता डायरेक्ट लिहिले व्हॅल्यू आणि हे आन्सर आलं. आता हे आन्सर लॉगॅरिथमचा वापर करून कसं येणार हे आपण नंतर बघणार आहोत. लक्षात. तर दिस इज द, हे काय झालं तुमचं डायमीटर ऑफ द अर्थ. हे अर्थचं डायमीटर झालं आहे. लक्षात. तर आपल्याला अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशनचे जे पार्ट आहे ते फक्त मी तुम्हाला आता लॉगॅरिथममध्ये समजावून सांगेन. आणि पुढचा कोणतंही न्यूमेरिकल फिजिक्समध्ये जे काय असतील टोटली डिपेंड अपॉन लॉगॅरिथम. लॉगॅरिथम पक्क करा, तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे जातील. बाकीचे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले तर तुम्हाला पाठच करावे लागतील, त्याला इलाज नाही.
ठीक आहे. आता जे प्लॅनेट आहेत किंवा जे स्टार आहे त्याचं मास कसं फाइंड आउट करायचं ते आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. ओके बाय.